पहाटेचा मंद उजाड, नायक डोळे उघडतो आणि बघतो खिडकी उघडून तर बाहेर खूप प्रकाश. सगळं समाधान वाटतं. आज तो मनाशीच ठरवतो की आज आपण एकच विचार करूया की आजचा दिवस आपला समाधानाचा. आज स्वतःला स्वतःबद्दल खूप विचार करून आपण स्वतः अंथरुणात बसणार, थोड्या वेळ हात जोडून देवाचे नामस्मरण करून, थोड्या वेळ मनातील विचार देवाजवळ कबूल करून आपण बोलणार, आजचा दिवस देवा, आज तुझी कृपा आहे, चांगला दिवस आजचा आहे. स्नान करून स्वच्छ आनंदात एका ठिकाणी आरशासमोर जाऊन उभं राहून स्वतःबद्दल बोलायचं. मस्त पिवळे कपडे, पिवळा रुमाल आणि आरशात बघून स्वतःला हास्य करत, हास्य करत ते बघत राहायचं. देव्हारात दिवा लावायचं. गुरुवारी गुरुस्तोत्र, गायत्री स्तोत्र, नामस्मरण करून देवाला सगळं आपले मनोकामना सांगायचे. गुरुवारचं महत्त्वाचं एक स्वतःशी पुटपटतो आणि बोलतो, गुरुवार हा नामस्मरण करण्याचा दिवस आहे. नामस्मरण करून गुरुचरित्र वाचून स्वतःला समाधानी व आनंदी ठेवण्याचा हा दिवस आहे. रस्त्यावरची गर्दी बघून नायक मनाला विचारतो की आपण स्वतःसाठी समाधानी आणि शांततेने ह्या गोष्टीकडे तो लक्ष न देता स्वतःच मनाने व्यवस्थित शांत आवाजाने आणि शांत विचाराने तो आपला असतो. काम संपवतात समाधानी आणि थकवा नाही. घरी येतात संध्याकाळच्या वेळेस, लंच जेवणाच्या वेळेला मोबाईल बाजूला, फॅमिलीशी गप्पा मारणं, सगळ्यांचं मनासमाधानची स्थिती ठेवून आपलं मन समाधान ठेवून संध्याकाळी देवासमोर परत उभं राहून, देवाला दीप लावून, देवाला पूजवून, अगरबत्ती लावून, देवाचं नामस्मरण करून संध्याकाळी परत आपल्या व्यवस्थित सगळ्या गोष्टी हे करत असेल. आज काय आपण चांगलं केलं, काय विसरलं, काय सुधारलं, हा त्याचा विचार मनात चालू राहायचा. त्याच्यामुळे त्यांची आजचं रुटीन हे व्यवस्थित आणि आनंदात गेलं. उद्यासाठी त्यांनी विचार वेगळा मनात आणला. शेवटी रात्रीच्या वेळेस झोपून देवाची प्रार्थना, गुरुकृपेची आपल्यावर झालेली भावना, कृपा हे त्याच्या मनात येऊन तो शांततेने गुरुवारीचा दिवस पार पडतो.